पद्धतीने हा मेळावा पारंपरिक पद्धतीने शिवसेनेचा दसरा मेळावा हा एक चालत आलेला मोठा उत्सव आहे आणि या दिवशी भविष्यातील वर्षभरात शिवसेनेचे विचार काय आहेत, शिवसेना कोणत्या दिशेने वाटचाल करणार आहे याचं मार्गदर्शन या कार्यक्रमात मिळत असतं. परंतु यावर्षी गेल्या 100 वर्षात जेवढा पाऊस झाला नाही अशा मोठ्या पद्धतीचा पाऊस झाला. शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं. शेतीवाडी सगळी वाहून गेलेली आहे, घरही वाहून गेले. खेड्यापाड्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे. अशा परिस्थितीत हा मेळावा साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय पक्ष प्रमुख शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेला आहे. ज्या पद्धतीनं संजय राऊत असं म्हणताय की शिवतीर्थ मैदान जे आहे त्या ठिकाणी चिखल जो झालाय तो चिखल गद्दारांच्या अंगावरती फेकतो. संजय राऊत हा विचार न करता बोलणारा आणि भडक बोलून महाराष्ट्र पेटवणारा माणूस आहे असं माझं व्यक्तिगतरित्या ठाम मत आहे. खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या हिंदुत्वाच्या विचाराची गद्दारी कुणी केली हा संपूर्ण महाराष्ट्र जाणतो आणि स्वतःच्या सत्ता बळकवण्याच्या हव्यासापोटी ज्या काँग्रेस बरोबर हयातभर बाळासाहेब ठाकरे साहेबांनी विरोध पत्करला त्याच पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसून हिंदुत्वाचा विचार हा मुळात राऊत ज्या शिवसेनेत आहेत त्या राऊताच्या शिवसेनेनं सोडून दिला. म्हणूनच शिवसेनेचा विचार जिवंत ठेवण्यासाठी एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेला उठाव हा महाराष्ट्राच्या जनतेनं स्वीकारलेला आहे. तो गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला दिसून आलेला आहे आणि त्यामुळं राऊताचं विधान हे एक द्वेषाच्या पोटी निर्माण झालेलं विधान आहे. सध्या महाराष्ट्राला पुराने ग्रासलेलं आहे आणि म्हणावी तशी मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही असा विरोधकांचा आरोप आहे. काय वाटतं की आजच्या मेळाव्यात काही मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदे करतील? शिंदे साहेबांनी अशी निश्चितपणाने या मेळाव्यात घोषणा करतील असा मला विश्वास आहे. परंतु आज शेतकऱ्यांना मदत करणं ही सर्वांचीच मागणी आहे, विरोधकाची आहे, त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाची सुद्धा हीच मागणी आहे, सर्व आमदारांची मागणी आहे आणि या शासनाला हा निर्णय घ्यावा लागेल तरच शेतकरी वाचेल, अन्यथा शेतकरी वाचू शकणार नाही. थँक्यू बाबू.